प्रमुख कार्यपालन अधिकाऱ्यांच्या दालनात सरपंच संघटनेचा 3 तास ठिय्या। जिल्ह्यातील 315 सरपंचाच्या प्रशासक नियुक्त आदेश काढण्याची केली मागणी। संघटनेचे पदाधिकारी झाले आक्रमक। वर्धा जिल्ह्यातील सन 2024-25 च्या कार्यकाळातील विद्यमान 315 सरपंचाची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर 15 मेला ग्रामविकास विभागाकडून 315 सरपंचाची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश निघालाय। परंतु मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी केली नसल्याने शेवटी सरपंच संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या दालनात सुमारे 3 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले। जोपर्यंत आदेश निघणार नाही तोपर्यंत दालनातून हटणार नाही अशी भूमिका घेण्यात आली होती। यावेळी प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी रसाळ, उपमुख्य कार्यपालन अधिकारी अमोल भोसले आणि गोहाड दालनात उपस्थित होते। यावेळी प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी वैशाली रसाळ यांनी सोमवारपर्यंत आदेश काढण्याचे मौखिक आश्वासन दिले। यामुळे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेण्यात आले आहे। वर्धा जिल्ह्यातील 315 सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्ती द्यावी या संदर्भानं आपण एक याचिका दाखल केली होती। माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती। त्या याचिकेच्या संदर्भानं 10/4 एक जजमेंट आलं की जो निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे, 26 मधले जे सरपंच पदमुक्त होणार होते त्यांना प्रशासक म्हणून कंटिन्यूशन देण्यात आलं। त्याच आधारावर 24 आणि 25 मधले जे 315 वर्धा जिल्ह्यातील सरपंच आहे या सरपंचांना सुद्धा कंटिन्यूशन द्यावं अशा पद्धतीची याचिका होती। आणि त्या याचिकेचा निर्णय सरपंच संघटनेच्या बाजूने आला आणि ते निर्णय आल्यानंतर ते निर्णय मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आला। परंतु यांनी काय केलं की त्याच्यामध्ये कुठेतरी क्लेरिफिकेशन नाही म्हणून महाराष्ट्र शासनाला त्यांनी त्याच्यामध्ये मार्गदर्शन मागवलं आणि 15 तारखेला त्यांचं मार्गदर्शन आलं। 15/5 मार्गदर्शन आल्यानंतर आमचं असं मत होतं की 15/5 मार्गदर्शन महाराष्ट्र शासनाने आपल्याला कळवलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की माननीय उच्च न्यायालयाचा जो काही आदेश झालेला आहे त्या आदेशाची अंमलबजावणी आपण केली पाहिजे आणि न्यायालयाचा अपमान होईल असं कुठलंही काम आपल्या हातून होऊ नये। परंतु वर्धा जिल्हा प्रशासन, जिल्हा मुख्य कार्यपालन अधिकारी हेतुपुरस्कर पद्धतीनं सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्ती द्यायला तयार नाही। प्रश्न असा आहे की यांनी पुन्हा याच्यामध्ये काहीतरी क्लिअरिफिकेशन होत नाही म्हणून पुन्हा महाराष्ट्र शासनाला मार्गदर्शन मागितलं 18 तारखेला। त्या 18 तारखेच्या मार्गदर्शन मागवण्याच्या पत्रामध्ये पूर्णतः सरपंच संघटनेच्या विरोधामध्ये यांनी शासनाला कळवलं। ते कळवल्यानंतर आता पुन्हा हे अपेक्षित आहे की महाराष्ट्र शासनाने आम्हाला मार्गदर्शन करावं। आमचं एक मत आहे की आपण सुद्धा IAS अधिकारी आहात, आपल्या हाताखाली एवढा मोठा जिल्हा काम करतोय, असंख्य कर्मचारी काम करते आहे आणि एका साध्या विषयावर माननीय उच्च न्यायालयाने जजमेंट दिल्यानंतर सुद्धा आपल्याला 2-2 वेळा शासनाला मार्गदर्शन मागावं लागतं, तर ही गोष्ट चिंतनात्मक आहे। आणि चिंतनात्मक अशी वाटतं की आपण निर्णय घेऊ शकत नाही, की आपण निर्णय घेण्यासाठी कॅपेबल नाही। हा प्रश्न आमच्या सर्व सरपंचांसमोर आहे। दुसरा विषय असा आहे की आमचं मत आज असं होतं की 315 सरपंचांना आपण प्रशासक म्हणून त्या ग्रामपंचायतीवर नेमावं। यामध्ये शासनाने मार्गदर्शन करताना स्पष्ट म्हटलं की जी राजपत्रामध्ये तरतूद करण्यात आली होती, राजपत्रामध्ये तरतूद केल्यानंतर त्या राजपत्रामध्ये तरतूद आहे की प्रशासक नेमण्याचे सर्वतः अधिकार ही राज्य शासनाला राहील आणि राज्य शासनाने पूर्णतः 182 पोटकलम 1 आणि 151 अंतर्गत ते सर्व अधिकार हँडओव्हर केले आहे मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांना। वर्धा म्हणजे सर्व महाराष्ट्रातल्या शिवण्णा त्यांना अधिकार दिल्यानंतर प्रशासक कोणाला नेमायचा हा पूर्णतः अधिकार हा मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना आहे। परंतु आज आम्हाला असं दिसून आलं की हेतुपुरस्कर पद्धतीनं मुख्य कार्यपालन अधिकारी सरपंचांना प्रशासक नेमत नाही। आज आम्ही आमची कैफियत मुख्य कार्यपालन अधिकारी हे रजेवर गेले आहेत आणि ज्या चार्जमध्ये आहेत रसाळ मॅडम त्यांच्या पुढे मांडली की गावागावात चालत असलेला प्रशासकांचा भोंगळ कारभार, मोठ्या प्रमाणात होत असलेला भ्रष्टाचार, ग्रामीण जनतेची होत असली अवहेलना
आणि ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेले नव्यानं प्रश्न या अतिशय दुरावस्थेमध्ये आज वर्धा जिल्हा आहे. आणि म्हणून आम्ही आपल्या वतीनं आपल्या शासनाला, प्रशासनाला आम्ही पुन्हा विनंती करतोय की आपण ताबडतोब याच्यामध्ये निर्णय घेऊन आपण आमच्या 315 सरपंचांना वर्धा जिल्ह्यामध्ये प्रशासक नेमावं. यावरून आम्ही मान्य न्यायालयाला हे सुद्धा म्हटलं की 23-22 पासून जेव्हापासून इलेक्शन संपले, म्हणजे ग्रामपंचायतीचे इलेक्शन संपले, आज वर्धा जिल्ह्यातील 400 ग्रामपंचायतवर प्रशासक आहे. 521 ग्रामपंचायतीपैकी 400 ग्रामपंचायत प्रशासक बसले. आज प्रशासकामध्ये पूर्णतः ग्रामीण भाग उद्ध्वस्त झालाय, हे माझा स्पष्टता आरोप आहे. ग्रामीण भागाचा कुठलाही विकास नाही, शून्य विकास आहे. आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढत चाललाय. म्हणून आमची प्रशासनाला, शासनाला विनंती आहे की ताबडतोब 315 प्रशासक द्यावं आणि हे 315 प्रशासक ग्रामपंचायतवर बसवावे आणि आपला विकासाचा जो रथ आहे तो आपण पुढे न्यावा. आणि याही पुलीकडे जाऊन विनंती आहे की ताबडतोब आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका लावाव्यात. की आम्ही लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या सर्वोच्च मानल्या जातात, जनतेचा जनादेश मानला जातो आणि तो जनादेश आपण घेतला पाहिजे, याचीच आम्ही 2023 पासून वाट पाहतोय. यासाठीच आम्ही सर्वजण आज एकत्रित आलो आहे. आज आम्ही ठिय्या आंदोलन शिवोनच्या कॅबिनमध्ये केलं. त्यांनी आम्हाला कळवलं की सोमवारपर्यंत मी तुम्हाला निर्णय दिल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आमच्या सर्व सरपंच लोकांनी आम्ही निर्णय घेतला की आम्ही सोमवारपर्यंत त्यांना मुदत दिली, अन्यथा मंगळवारपासून आम्ही आमच्या पद्धतीनं काय आंदोलन करायचं ते आम्ही आमचं ठरवतोय.